संहारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 26 सप्टेंबर 2024 गुरुवार, भाद्रपद मास कृष्ण पक्ष नवमी, पुनर्वसु नक्षत्र, परिग योग आणि गरकर्ण। मित्रांनो, आज तसाच गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे, याचा आपण लाभ करून घ्या। मेष राशी, आज आपल्या मनाविरुद्ध किंवा इच्छेविरुद्ध एखादी गोष्ट करावी लागू शकते, करावीच लागेल असं काहीतरी आपल्याला दडपण किंवा प्रेशर येऊ शकतं, परंतु आपण सावध व संयमी राहून ती कामे करा, कालांतराने आपल्याला त्याचा फायदा होईल। वृषभ राशी, एखाद्या विषयी आपली जी जिद्द होती किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपला जो संशय होता तो आज दूर होईल, जिद्द पूर्ण होईल आणि संशय दूर होईल। मिथुन राशी, प्रतिस्पर्धी आज आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतील किंवा आपल्या कामामध्ये व्यत्यय सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपण हुशारीने कामे करा। कर्क राशी, वैवाहिक जीवनात थोडीशी अशांती आपल्याला वाटेल, परंतु कालांतराने समाधानाचे वातावरणही घडेल, आपल्याला थोडासा माघार घ्यावा लागेल। सिंह राशी, गुप्त शत्रूंचा कदाचित आज त्रास वाढू शकतो, त्यांचा त्रास वाढल्यामुळे कामात अडचण निर्माण होऊन मानसिक त्रास होऊ शकतो, त्याकडे लक्ष द्या, सावध राहा। कन्या राशी, आज कदाचित आपल्याला शेराला सवाशेर मिळू शकतो, त्यामुळे एखाद्याशी बोलताना, वार्तालाप करताना, काही प्रश्न मांडताना, विषय मांडताना विचारपूर्वक मांडा, आपण कदाचित शब्दात फसू शकता। तुळ राशी, वैद्याचा सल्ला न ऐकल्यामुळे कदाचित आज आपल्याला मोठी हानी होऊ शकते। आता तो वैद्य आरोग्याचाच नाही, कुठल्याही क्षेत्रातला असू शकतो, ज्याची आपल्याला गरज असते। वृश्चिक राशी, व्यावसायिकांना व्यवसायात नवीन विस्तार किंवा नवीन काही गोष्टी करण्यासाठी उत्तम योग व संधी जुळून येतील, फायदा करून घ्या। धनुराशी, आज शक्यतो विश्रांतीच घ्या, मोठी कामे करायला जाऊ नका, शारीरिक पीडा होऊ शकते। मकर राशी, आधी कोणाचे न ऐकल्यामुळे कदाचित आज आपल्याला पश्चातापाची पाळी येऊ शकते, त्यामुळे सावध राहा, सतर्क राहा। कुंभ राशी, नवीन काही गोष्टी शिकताना किंवा करत असताना जुन्या गोष्टींना धक्का लागणार नाही किंवा त्याच्यात तडजोड होणार नाही ना, याची सुद्धा काळजी घ्या। मीन राशी, विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्यास आज मदत होऊ शकते, प्रेमाचा प्रस्ताव किंवा इतर काही गोष्टी मान्य होऊ शकतात, लाभ होऊ शकतो। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला, तर उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।